नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीव्ही मसालावर. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी आपण पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही पाहिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, सुप्रियाजींच्या आधी सचिन पिळगावकर एका बॉलिवूडच्या अतिशय सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते. इतकंच नाही तर ते दोघं लग्नही करणार होते, पण एका कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आज टीव्ही मसाल्याच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सचिनजींची ती अपूर्ण प्रेम कहाणी आणि त्यांनी ब्रेकअप नंतरनं तब्बल अनेक वर्षांनी निभावलेलं एक अनोखं वचन. तर मित्रांनो, 70 आणि 80च्या दशकात सचिन यांची ओळख एक रोमॅन्टिक हिरो म्हणून होती. याच काळात त्यांची भेट झाली अभिनेत्री सारिका ठाकूर यांच्याशी. एकत्र सिनेमांमध्ये काम करता करता हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांना लग्नही करायचं होतं. पण सारिका यांचं बालपण खूप कष्टाचं गेलं होतं. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मराठी तर आई राजपूत होत्या. पण लहान असतानाच त्यांचे आई वडील वेगळे झाले. यानंतर सारिका यांच्या आईने केवळ पैसा कमवण्यासाठी त्यांच्यावर बालवयापासूनच सिनेमात काम करण्यासाठी दबाव आणला होता. सारिका यांना त्यांच्या वडिलांना भेटायची तीव्र इच्छा होती, पण आईच्या कडक दबावामुळे त्या स्वतःच्या वडिलांचा शोधही घेऊ शकत नव्हत्या. जेव्हा सचिन यांच्या सोबत रिलेशनशिपमध्ये होत्या तेव्हा सचिन यांनी सारिका यांना वचन दिलं होतं की मी तुझ्या वडिलांना शोधून काढेन आणि तुझी त्यांच्यासोबत भेटही घडवून आणेन. पण जेव्हा सचिन आणि सारिका यांच्या नात्याची गोष्ट सारिकाच्या आईला समजली तेव्हा त्यांनी या नात्याला कडक विरोध केला. जर सारिकाने लग्न केलं तर घरचा पैसा बंद होईल या भीतीने सारिकाच्या आईने सचिन यांच्यासोबतचं हे नातं बळजबरीनं तोडलं. या अनपेक्षित ब्रेकअपचा धक्का सचिन यांना खूप मोठा बसला होता. पुढे सारिका यांनी साऊथचे सुपरस्टार कमल हासन यांच्याशी लग्न केलं. तर दुसरीकडे पैशांच्या आणि आर्थिक वादामुळे सारिका यांनी त्यांच्या आईशीही सर्व संबंध तोडले होते. सचिन यांच्याशी ब्रेकअप झाल्यावर आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्यावर सचिन यांना त्या वचनाची पूर्ण आठवण होती. वर्ष होतं 1992. सारिका जेव्हा मुंबईत परत आल्या तेव्हा त्यांनी सचिन यांना फोन केला आणि जुन्या वचनाची आठवण करून दिली. सारिका यांनी सचिन यांना फक्त एवढीच माहिती दिली की त्यांचे वडील मुंबईच्या जे रुग्णालयात फोटोग्राफर म्हणून काम करतात. त्यांचं आडनाव सावंत आहे. एवढ्याशा माहितीच्या जोरावर सचिन यांनी आपले सहकारी भालेकर यांना जे रुग्णालयात पाठवले आणि नियतीचा खेळ बघा, रुग्णालयात गेल्यावर भालेकर योगायोगाने नेमके त्याच सावंत यांना भेटले. त्यांच्याशी बोलल्यावर तेच सारिकाचे वडील असल्याची खात्रीही पटली. सचिन यांनी तातडीने सारिका यांना ही आनंदाची बातमी दिली. त्या अनेक वर्षापासून दुरावलेल्या बाप लेकीची गळाभेट घडवून आणली. आपल्या वडिलांना समोर पाहून सारिका यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी थेट सचिन यांचे पाय पडून त्याचे आभार मानले. नातं तुटलं, परिस्थितीही बदलली, पण सचिन यांनी आपला शब्द पाळला होता. विशेष म्हणजे सारिका यांच्या परवानगीनेच सचिन यांनी या संपूर्ण प्रसंगाचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केलेला आहे. मित्रांनो, ब्रेकअप नंतरही असं पवित्र वचन निभावणारा प्रियकर आणि माणूस खरंच विरळच. तुम्हाला सचिनजींचा हा मोठेपणा आणि ही भावूक गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खमंग रंजक टीव्ही मसाल्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.